दर्शक हो नमस्कार. BR न्यूज प्रस्तुत उत्सव महाराष्ट्राचा सोहळा पंढरीच्या वारीच्या या कार्यक्रमामध्ये मी जयपाल खेडकर सर्व दर्शकांचं स्वागत करतो. तर आज वारीची महती, महात्म्य आणि वारीबद्दलचे विविध पैलू उलगडण्यासाठी आपल्यासोबत अखिल भाविक वारकरी मंडळाचे सोलापूर शहराध्यक्ष हरिभक्तपरायण संजय पवार महाराज उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम आपलं BR न्यूजच्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण. तर आता आपण पाहतोय की आषाढी वारी दिवसेंदिवस घटका जवळ येते आणि त्या पद्धतीनं संपूर्ण वारकऱ्यांचा उत्साह वाढताना दिसतोय. पण या वारीबद्दल जे काही विविध प्रश्न असतील किंवा या वारीचं महात्म्य, या वारीचा इतिहास जर आपल्या सर्वांना समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी एक चर्चा होणं आणि हा संवाद होणं गरजेचंच आहे. तर या संवादाला आज आपण सुरुवात करत असताना माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की अनेक जे वेगवेगळे अभंग आहेत त्यामध्ये एक प्रसिद्ध अभंग आहे तो म्हणजे संत नामदेव महाराजांचा, आणि त्यामध्ये असं म्हटलंय की आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, म्हणजेच जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. मग लौकिक अर्थानं जर आपण या ओव्या असतील किंवा अभंगाच्या या ओव्यांचा अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर याबद्दल नेमकं काय सांगता येईल तुम्हाला? सर्वप्रथम आत्ताच आषाढी वारीची साठी जो आपण हा उपक्रम केला त्याबद्दल पहिला प्रश्न सांगताना हा अभंग श्री संत नामदेव महाराजांचा असून आधी रचिली पंढरी मग निर्मिली द्वारकापुरी असा जो अभंगाचा जो अर्थ आहे त्याचा एकच उत्तर असं आहे, हे जे देवाचे सगळे अवतार आहेत, अच्छा, राम कृष्ण वरा जे 8 अवतार आहेत किंवा जेव्हा चराचर इथं काही नव्हतं सर्वात पूर्वीचा अवतार म्हणजे पांडुरंगाचा अवतार आहे. बरोबर. त्या अभंगातून नामदेव महाराजांना हेच सांगायचं आहे की इथं काही नसताना पंढरी होती आणि त्यानंतर हे सगळे अवतार जे संत हे सगळे नंतर झालेत. हे नामदेव महाराजाला आपल्या त्या अभंगातून अतिशय गोड अभंग आहे, त्यामुळं हा अशा काय काय याची आहे. बर. आता अनेकदा आपण पाहतो की ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम माऊली यांचे जे पालखी सोहळे येतात आहेत ते केवळ आज किंवा कालपासून किंवा काही दशकांपासून नव्हे तर अनेक शतकांपासून या पालखी सोहळ्याची परंपरा संपूर्ण महाराष्ट्र जाणतोच आहे. पण असं असताना आता केवळ महाराष्ट्रापुरतं नाही तर आपण बघतो महाराष्ट्र आहे, इतर राज्य आहेत, आता याला सुद्धा ओलांडून वेगवेगळ्या देशांमधून यंदा पंढरपूरच्या वारीसाठी पालखी दाखल झाली आहे. म्हणजे आपण असं म्हणू की एक वैश्विक वारी या रूपानं आपल्याला पाहायला मिळाली. तर याच वारीकडं किंवा या वाढत्या विस्तृत स्वरूपाबद्दल तुम्ही कशा पद्धतीनं वारीला पाहता? वारीचं महत्व सांगताना सुरुवातीला असं म्हटलं जात आहे, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुज पांडुरंग. अच्छा. या अभंगाप्रमाणे आषाढी आणि कार्तिकी या वारीचं महत्व इतकं मोठं महत्व आहे की देवाला सुद्धा आपला भक्त कुठल्या उत्साहाने, कुठल्या प्रेमाने, कुठल्या ह्याच्याने आपल्याकडे येतोय हे देवाला सुद्धा जशी वारीची आस वारकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना, भाविकांना, उद्योगपतींना, म्हणजे परदेशात हे वारीची परंपरा सुरुवात केली हैबत बाबांनी. हैबत बाबांनी वारी सुरू करत असताना 700-800 वर्षापूर्वीची वारी अगदी मोजक्या लोकांमध्ये होती, मोजक्या वारकऱ्यामध्ये होती आणि ठराविक वर्ग त्यामध्ये. आपण म्हटल्यासारखं खरंच कौतुक आहे की ह्या वारी आता जी होते, पहिलं असं म्हटलं जातं की ही कष्टकऱ्याची, शेतकऱ्याची आणि 60-70 वयाच्या पुढच्या लोकांची वारी, पण आता तसं राहिलेलं नाहीये. हे आता वारी खास करून युवकाची वारी म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. याच्यामध्ये विशेष करून सोलापूर महाराष्ट्रामध्ये जे नामवंत कीर्तनकार आहेत की आपण आता नेहमी पाहतो, त्यामध्ये नामोल्लेख करण्यापेक्षा पुरुषोत्तम पाटली महाराज असू द्या, विशाल खोले महाराज असू द्या, ही जी नामवंत यंग महाराज आहेत, या महाराजांनी एवढंच महत्व पटवून दिलं की वारी ही सर्वांची आहे. आणि तुकाराम महाराजचा एक अभंग आहे, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी. म्हणजे देवाला सुद्धा परमार्थ कधीच आवडतो, संतांना परमार्थ कधीच आवडतो. तरुणपणी जो आपण परमार्थ करतो तो फार संतांना आवडतो. त्यामुळं आताची वारी ही निश्चितच परदेशी असू द्या, उद्योगपती, तरुण, महिला, विशेष म्हणजे हे करत असतानाच लहान बाल गोपालांची सुद्धा वारी आहे, अंधाची वारी आहे, अपंगाची वारी आहे. हे सर्व करत असताना देवाला आणि आपल्याला विशेष म्हणजे आपण पंढरपूर ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यात आपला सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर आहे. त्यामुळे आपल्याला विशेष करून असं आवर्जून अभिमानानं सांगावं वाटतं की वारीचं अत्यंत इतकं महत्व आहे की ती वारी सर्वांना वरचे दिवसेदिवस वाढत चालले, अधिक लोकप्रिय होत चालले आणि त्याचा अनुभूती लोकांना मिळत चालली. अच्छा.
म्हणजे एकंदर असं म्हणता येईल की आता आधी वारकरी संप्रदाय जेव्हा घरामध्ये असायचा हो. किंवा कुणीतरी माळकरी असायचं तर एक परंपरागत वारी मग या पिढीतून त्या पिढीत पिढीत त्यांची असं मुलं, चालायचं. हां. पण आता तसं राहिलं नाही. राहिलं. म्हणजे ज्याला कुणाला काही आध्यात्मिक ओढ लागली आहे नक्कीच. किंवा काहीतरी जाणून घ्यायचं, एक चिकित्सात्मक वृत्ती ज्याच्याकडे आहे, नक्की. तर त्या भावनेतून आणि ते समाधान मिळवण्यासाठी प्रत्येक जण सहभागी होताना दिसतंय. नक्की, नक्कीच. मग आता तुमच्याकडे मी येतो की तुमचा जर स्वानुभव घ्यायचा झाला हो, हो. तर पंढरीच्या वारीची आस किंवा पहिली पंढरीची वारी तुम्ही कधी केलीत आणि त्याची प्रेरणा काय सांगता येईल? आत्ताच आपण म्हणल्याप्रमाणे माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, अच्छा. हा जो तुकाराम महाराजचा अभंग आहे, हम्म. खरोखर तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलंय की वडिलांची वडिलोपार्जित, जसं आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जसा वंश परंपरा दासमी अंक ते तुका मोकली तर लाज कोणा, हो ना. म्हणजे वंश परंपरेनं जर वारी आलेली असेल आणि ती जर बुडली तर जसं वारी करणाऱ्याला लाज किंवा थोडंसं कुशंका यायला पाहिजे, देवाला सुद्धा वारी न बुडवण्याची अच्छा. ती परंपरा देवाची सुद्धा काळजी आहे, असं हे तुकाराम महाराज ह्यात अगदी आवर्जून म्हटलेलं आहे. बर. त्यामुळं आमच्या आजोबा पंजोबापासून ही वारीची परंपरा आहे. वडील आमचे 75-80 वर्षाचे असून सुद्धा हे सध्या वारी करतात. बर. मला 2003 मध्ये हा वारी करण्याचा योग आला. बर. आता प्रस्थानलाच जातो आपण, परंतु त्यावेळेस मात्र अक्षरशः ज्ञानेश्वर माऊली बरोबर माऊलीच्या दिंडी क्रमांक, म्हणजे जे ठराविक दिंडी क्रमांक आहेत त्याच्यामध्ये चालण्याचा योग आला. अच्छा. इतकं समाधान वाटतं की वारीमध्ये एवढी मोठी आषाढी वारी असं जगामध्ये, मी भारतामध्ये म्हणत नाही, जगामध्ये अशी कुठली वारी नाही, असला कुठला पंथ नाही की ज्यामध्ये एवढी मोठी लोकसंख्या असून सुद्धा तिथं कुठल्याही व्यवस्थापकाची, डिपार्टमेंटची याची विशेष करून गरज लागत नाही. बाकीच्या गरजा तर असतात, परंतु चोपदारांनी जो दंड हात वर केला, म्हणजे एवढी शिस्तप्रिय अशी वारी मी अनुभवली 2003 मध्ये. स्वतः अनुभवली चालत असताना, त्याचा अनुभव करत असताना, विशेष म्हणजे पालखी प्रस्थान, माऊलींचा असू द्या, तुकाराम महाराजांचा असू द्या, ते पालखी प्रस्थान, त्यामध्ये काल परवाच आपला निरास्नान झालं. तो एक अतिशय भावनिक आणि अंगावर शहार येण्याएवढा निरेचं महत्व आणि स्नानाचं माऊलींच्या पालखीला 3 वेळा स्नान घातलं जातं. पहिलं स्नान घातलं जातं आळंदीमध्ये, ज्यावेळेस आपली वारी सुरुवात होती त्यावेळेस आळंदीमध्ये स्नान घातलं जातं. दुसरं स्नान निरेला, सातारामध्ये लोणंद या ठिकाणी निरेला स्नान घातलं जातं, आणि नंतर आपले पंढरपूर. त्यामुळं तो एक अनुभव. आणि माऊलींचे जे रिंगण आहेत, रिंगण सोहळ्यामध्ये लहानापासून आबालापासून जे माऊलीचे अश्व धावतात आणि त्याच्यातून जी ऊर्जा मिळते ती आपण वर्णन करण्याला पामर पडतो, वर्णन करूच शकत नाही, एवढी मोठी अनुभूती त्या वारीची आहे. बरोबर आहे. तर आत्ताच तुम्ही ज्याप्रमाणे सांगितली वारी कशी तुम्ही सुरू केली, त्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली, आणि खास करून तुम्ही एक अधोरेखित केलं की स्वयंशिस्त, की जिथं कुणालाही तिथं उभा राहावं लागत नाही, सूचना करावी लागत नाही, आणि एक एवढा लाखोंचा जनसमुदाय येतोही आणि पुन्हा आपापल्या गावी परततोही. पण हे सर्व असताना आणखी एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे कुणी वयानं लहान असू दे, मोठा असू दे, किंवा एखाद्या पदानं लहान असू दे, मोठा असू दे, तिथं कुणीच कुणाला आपला अहंकार दाखवत नाही, गर्व दाखवत नाही, आणि प्रत्येक जण एकमेकाच्या आपल्या पदस्पर्शाने पावन होतो, प्रत्येकाला नमस्कार घालतो आणि माऊली या शब्दांनीच एकमेकाला संबोधतो. तर ही जी माऊली म्हणण्याची परंपरा आहे किंवा ही जी शिस्त आहे, तर याबाबत काय सांगाल तुम्ही? माऊली हा शब्दच असा आहे की त्याच्यामध्ये आपल्या आईचं प्रेम मिळतं. आणि ज्ञानेश्वर महाराज माऊली ही आपल्या जगाची माऊली आहे. एवढ्या कमी वयामध्ये ज्ञानेश्वर महाराजचं वय जर बघितलं आणि त्यांचा जर कार्यकाल बघितला तर फार कमी कार्यकाल आहे, परंतु तेवढ्या कार्यकालामध्ये आज जगाने माऊली म्हणावं अशी जी संतांनी जी आपल्याला शिकवण घालून दिले, त्यामध्ये ऑफिसर असू द्या, कुणी किती जरी मोठं असलं, त्याला चुकून एखाद्याला स्पर्श जरी झाला, एखाद्याची लाच जरी लागली, चालताना एखाद्याचा टाळ काय जरी झालं, तर माऊली म्हणल्यानंतर ते सर्व माफ होतं. आणि त्या माऊली शब्दामध्ये एवढी ताकद आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ही जी माऊलींची जी वेगवेगळ्या अभंग ते माऊलीतून आपल्याच तू माऊली हुनी मयाळ, चंद्राहुनी शीतळ, बरोबर, हे असं माऊलींनीच आपल्या एकामध्ये अभंगामध्ये म्हणजे या सगळ्या उपमा सुद्धा माऊली या शब्दाला कमी पडतात. त्यामुळे माऊली या एका माऊली या शब्दामध्ये साधं उदाहरण घ्यायचं झालं, आपण सर्वसामान्य जगामध्ये सुद्धा जगत असताना आपण एखाद्याला समोरच्या किती जरी मोठा असला त्याला आपण जर आपुलकीनं माऊली हा शब्द वापरला तर त्याच्या अंगावर किंवा त्याच्या मनामध्ये जी भावना निर्माण होते ते माऊलीचीच होते, कारण माऊलीचा मोठा आशीर्वाद आहे.
म्हणजे एकंदर असं म्हणता येईल की ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा तुकोबा त्यांनी ज्याप्रमाणे प्रत्येक वारकऱ्याला आपल्या आपुलकीच्या भावनेनं जवळ केलं, तीच आपुलकी या केवळ माऊली शब्दामधून तयार होताना दिसते. नक्कीच नक्कीच. मग महाराज आपण बघतो की ज्या ज्या वेळी वारीचं म्हणजे खास करून आषाढी वारीचं प्रस्थान होतं, विविध ठिकाणून पालख्या निघतात, दिंडी सोहळे निघतात, पालख्या आणि वारकरी निघतात. तर हा जो साधारणतः कालावधी बघितला तर उन्हाळा संपतो आणि कुठंतरी पावसाळ्याला सुरुवात होतानाचा हा कालावधी दिसतोय. आणि मग वेगवेगळ्या ज्या पालखी सोहळे आहेत ते मग काही 20 दिवसाचे, काही 21 आहेत, काही येऊन जायला 2 महिन्यांपर्यंतचा कालावधी लागतो. तर हे जे रस्त्याने मार्गक्रमण करत येत असतात तर काय काय संकटांचा सामना या काळामध्ये करावा लागतो? आता या सगळ्या पालख्या येत असताना सुरुवातीची पहिली पालखी कौंडणीपूर इथून येते. त्यानंतर अशा लांब लांब म्हणजे मुक्ताई असू द्या, निवृत्ती महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, चांगावटेश्वर, अशा लांब सगळ्या टोटली पालख्या, आपल्या गजानन महाराज, ह्या सगळ्या जे गजानन महाराजच्या पालखीचं तर विशेष करून महत्त्व आपल्या सोलापूरकरांना अधोरेखित आहे. एवढ्या लांबून पालख्या येताना शिस्त एवढी सगळ्या पालख्यामध्ये असते. आणि तुम्ही एक उल्लेख केला की हा मोसम चेंज, आता आपला उन्हाळा संपत आणि पावसाळा सुरू होतो. या वर्षी तर असं संकट आलं होतं की पालखी प्रस्थान होतंय का नाहीये, कारण हे सगळे आपण अनुभवलंय. पाऊस नव्हता परंतु एवढा आवर्षण झालं की आळंदीचे 4 पूल बंद केले होते. तिथल्या सगळ्या न्यूज यायच्या, सगळे महाराज मंडळीचे फोन यायचे की येऊन प्रशासनानं सुद्धा असं आवाहन केलं होतं की तुम्ही वारकरी आहे तिथंच थांबा, येऊ नका वारीकडे. कारण येऊ नका म्हणजे त्यांचा उद्देश की वारकऱ्यांच्या बाबतीत कुठली गैरसोय होऊ नये. परंतु या सर्वाच्या वर जसं डॉक्टरकडे एखादं पेशंट गेलं, सगळ्यात डॉक्टर म्हणतो मी इलाज करतो, परंतु शेवटी वरच्याच्या हात आहे, वरचे म्हणजेच माऊली संत. त्या चुक्तीप्रमाणे बरोबर माऊलींनी, तुकाराम महाराजांनी बरोबर आदल्या दिवशी पाऊस कमी झाला आणि बरोबर जेवढ्या लोकांमध्ये अतिशय सुंदर प्रस्थान झालं. ह्याच्या उपर दरवर्षी पाऊस येतो म्हणून आम्ही वारकऱ्यांच्या सर्व दिंडी प्रमुखाची एक तयारी असते. आमच्या ज्या विशेष करून राहुट्या असतात, त्या राहुट्यामध्ये वर तर ताडपदरी असतेच, अँगल असतात, परंतु आमचे वारकरी जातानाच, वारकरी हा शिस्तप्रिय, कुणालाही त्रास न होणारा, ऊन वारा पाऊस कसलंही संकट आलं त्यामध्ये तुम्ही ट्रीटमेंट ऐकल्या असतील, वारकऱ्यांच्या आपल्या मुलाखती ऐकल्या असतील, काही जरी झालं तर आम्ही वारी चुकवणार नाही. कारण ते आपण सगळं त्यांनी घेऊनच जाताना, मग ते पांघरण्याचं असू द्या, अंतरण्याचं असू द्या, हे सगळे आम्ही दिंडेकरी सुद्धा आमचे ज्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मुक्काम आहेत. आणि प्रशासनानं सुद्धा यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारचे वॉटरप्रूफ मंडप वगैरे केले. परंतु आमचा वारकरीच मुळात जाताना जशी आपली वारीला कुठंही विघ्न न येता होती अशा पूर्ण तयारीशी आमचे सर्व दिंडीकरी फडकरी सगळे निघतात, सर्व वारकरी निघतात. आणि त्यामध्ये किती जरी पाऊस आवर्षण काय झालं, किती जरी पाऊस आला, किती जरी संकट आली, तरी नटळे निर्धारी, म्हणजे एकदा निर्धार केला तर त्याच्यामध्ये टळण्यासारखं काही येऊ शकत नाही. ते माऊलीच कृपा देते की याच्यामध्ये कुठलेही खंड पडू देत नाही. मग आता जे काय अनुभव आहे तुम्ही सांगितले, कशा पद्धतीनं त्यावर मात केली जाते किंवा काय काय संकट किंवा संकटांचा सामना करावा लागतो. मग आतापर्यंत तुम्ही ज्या वेळी वारी केली आहे तर असा एखादा कुठला प्रसंग घडलाय का की जो खोलवर, म्हणजे आज वारी म्हटलं की चटकन तो तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो? असा वारीचा प्रसंग सांगताना मी सांगितलं तुम्हाला 2003-04 आम्ही ज्यावेळेस प्रस्थानला गेलो, लोणंदच्या तिथं आल्यानंतर प्रत्येक वारीचं प्रत्येक एक महत्त्व असं असतं की ज्या ठिकाणी माऊलींची असू द्या, ज्या ज्या पालख्या आहेत, ज्या ठिकाणी विसावा असतो त्या ठिकाणी त्या मानकऱ्याचं कीर्तन असतं. रात्री कीर्तन झालं, आरती झाली की मग सोहळा त्या दिवसात संपवतो, दुसऱ्या दिवशी नित्यनेम चालू होतो. तर त्या वर्षी त्या ठिकाणी कीर्तन असं सुरू होताना इतका धार पाऊस सुरू झाला, कीर्तन सुरू असतानाच. परंतु खरोखर अंगावर काटा येतो. आम्ही वारीला जरी दरवर्षी जाणे होत नसलं तरी आम्ही जेवढे वारी अनुभवली, 1-2-3 जी काय वारी अनुभवल्या त्यातला प्रसंग सांगतो. आमचा एकही टाळकरी आणि एकही बसत्याला विथ पकवाजा सहित, हा जो पकवाज वाजवणं असतो त्याला तर शाई असते, त्याच्यावर फक्त छत्र्या धरायला लावल्या. महाराजांनी सुद्धा छत्री धरू दिली नाही. कमीत कमी पाऊण तास मोठ्या पावसामध्ये कीर्तन चालू होतं. कीर्तन सुरूच होतं. म्हणजे असे आणि एक 45 पाऊण तासामध्ये संपल्यानंतर लोक लगेच कीर्तन संपवलं असं नाहीये. जो निर्धारित वेळ आहे, म्हणजे निष्ठा वारकऱ्यांची परमार्थावर किती आहे ह्याच्यातून अधोरेखित होतं. तो प्रसंग मात्र मला आवर्जून इथं सांगावं लागेल की एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा, कारण एवढ्या पावसामध्ये आपण एक 10-15 मिनिट 5-10 मिनिटं बसलो तरी आपण हे करतो, परंतु
निष्ठा न डळू देणारा हे कोण करू शकतं? फक्त वारकरीच करू शकतो. बरोबर आहे. आता महाराज, याच अनुषंगानं मी एक अनुभव घेतला होता. म्हणजे ज्यावेळी मी देखील काही कारणास्तव वारीमध्ये सहभागी झालो अनेक वेळा, तर मला अजूनही खरंच कौतुक वाटतं की ज्यावेळी पालखी एखाद्या ठिकाणी विसावा घेते आणि जे त्याचे मानाचे चोपदार असतात, त्यांच्या हातातला तो मानदंड किंवा ती काठी म्हणतो आपण, ते ज्यावेळी ते हवेमध्ये फिरवतात तेव्हा अक्षरशः लाखोनी जनसमुदाय असला तरी देखील असं म्हणणं वावगं ठरत नाही की एखादी सुई जरी टाकली तरी तिचा आवाज येईल. तर ह्याच्या मागचं वैशिष्ट्य काय सांगतात? म्हणजे ही परंपरा कशाची आहे? वारकरी संप्रदायामध्ये विना, टाळ, पकवाज आणि चोपदार दंड या चारही गोष्टी, लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, शिव ब्रह्मरस आवडीने, हे जे तुकाराम महाराजचा अभंग आहे त्यामध्ये असं म्हटलं जातं की विनेकरी विना असल्यानंतर, कारण तुकाराम महाराजांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये भंडारा डोंगर असू द्या, भालचड डोंगर असू, त्यांची जी परंपरा आहे, एकटे विना घेऊन जायचे, टाळ चपल्या घेऊन जायचे, भजन करायचं. बरोबर. लावणी मृदंग जे आता हे जे सुरू झाले, सर्व जे 4-5 विभागामध्ये विभागले गेलेलं आहे, त्या परमार्थामध्ये सर्व साहित्य करत असताना चोपदाराला एवढं महत्व आहे. आता सुद्धा किती जरी मोठा कीर्तनकार, बरोबर, महाराष्ट्रामधला नामवंत असला, काही जगातला नामवंत असला, टीव्ही स्टार असला काय, किंवा साधा आमचा एखादा नवीन कीर्तनकार असू द्या, परंतु चोपदारांनी दंड उभा केला, चोपदार मागे उभारला म्हणजे सगळ्यात साक्षात पांडुरंग उभारला, असं त्या चोपदाराचं एक विशेष महत्व आहे. अच्छा. चोपदार म्हणजे पूर्ण संप्रदायाचा एक कण आहे. अच्छा. आणि चोपदारांची तुम्ही आता म्हणल्यासारखं तुमचा अनुभव सांगितला, हे प्रत्येक रोजच दैनंदिन मध्ये होतं. बरोबर. आरती करायच्या वेळेस, संपण्याच्या वेळेस चोपदारांनी काठी फिरवली म्हणजे एका काठीवर गेल्यानंतर लाखो लोक, आज जशी वारी जवळ येईल तशी 2 लाख, 5 लाख, 7 लाख ही संख्या वाढतच जाते. परंतु तेवढ्यामध्ये वाखरीला सुद्धा, वाखरीच्या तळावर सुद्धा चोपदाराची काठी उभारली, त्यांची फिरवलं की म्हणजे चोपदाराच्या काठीला विशेष असं महत्व संप्रदायामध्ये सगळ्यात जास्त महत्व चोपदारला आहे. त्यामुळे चोपदार हा साक्षात देवाचा अवतार आहे असं समजून त्याच्या अनुषंगाने सर्वजण पालन करतात. बरं. आणि अलीकडे आपण पाहतोय की वारीला ज्या काही सेवा सुविधा शासनामार्फत अपेक्षित असतात, आता त्या देखील वारंवार पुरवल्या जात आहेत. अनेक नियोजन बैठका वारीच्या पूर्वी व्यवस्थितपणे घेतल्या जात आहेत आणि त्याची अंमलबजावणी देखील योग्य पद्धतीनं शासन करताना आपल्याला दिसतंय. तर पूर्वी जी वारी व्हायची आणि आताची जी वारी होती आहे त्यामध्ये जे शासनाचं पाठबळ वारकऱ्यांना मिळतंय किंवा शिस्तीसाठी जे नियोजन केलं जातंय, त्या फरकाबाबत काय सांगाल? किंवा आणखी कुठल्या सुविधा मिळणं अपेक्षित आहे, तर याबाबत काय सांगाल? निश्चितच एवढी मोठी वारी, जरी वारकरी हा स्वतःचा शिस्तीचा जरी असला तरी पण त्या सर्व वारकऱ्यांना एवढी मोठी संख्या असणार आहे, त्यांना पाण्याची व्यवस्था असू द्या, आरोग्य व्यवस्था असू द्या, लाईट व्यवस्था असू द्या, जेवणाची व्यवस्था असू द्या, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा शिस्तीमध्ये, परवाचाच एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. एवढ्या मोठ्या वारीमध्ये एक ॲम्ब्युलन्स आली होती, ती आमच्या वारकऱ्यांनी, तिथल्या असणाऱ्या लाखो वारकऱ्यांनी एक क्षणामध्ये त्या ॲम्ब्युलन्सला जागा करून दिला. म्हणजे हे सगळं करत असताना प्रशासन सुद्धा तेवढं जबाबदार आणि सहकार्यबल असणं गरजेचं आहे. आणि प्रशासनाचं पूर्वी सांगायचं म्हटलं तर वारीची संख्याच कमी होती, लोकांची संख्या कमी असायची. साधारण 20-25 वर्षापूर्वी हे आता जसजसं माऊलींनी प्रसाद दिल्याप्रमाणे जसजशी संख्या वाढत चालली आहे, प्रशासन सुद्धा अतिशय चांगलं काम करत आहे. ज्या ज्या वेळेस प्रशासनाची गरज पडेल, वारकऱ्यांना कुठलाही पक्षपात नाही, कुठलं सरकार नाही, परंतु वारकरी हा केंद्रबिंदू मानून जो प्रशासन आता सध्या महाराष्ट्राचा असू द्या, केंद्राचा असू द्या, राज्याचा असू द्या किंवा ज्या त्या जिल्ह्याचा असू द्या, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये बॉर्डर बदलल्यानंतर ज्या त्या जिल्ह्याचं प्रशासन त्या त्या कामाला लागतं. निधी सुद्धा पहिल्यापेक्षा आता या यामध्ये जास्त निधी येतोय आणि ते सुद्धा खर्च करताना अधिकारी, विशेष करून अधिकाऱ्यांचं नाव घेत असताना तुमच्या चॅनलमध्ये तुकाराम मुंडे साहेबांचं नाव घेतलं तर वावगं ठरणार नाही. कारण आम्हाला आषाढी आल्यानंतर आमचे हे सर्व सोहळे होत असताना पंढरपूरमध्ये आमचे पहिला राहुटे असायच्या, 65 एकर नव्हतं. तो एक अतिशय चांगला निर्णय तुकाराम मुंडे साहेबांनी घेतला आणि पंढरपूरमधले सगळे तंबू घाण सगळं निघाल्यानंतर 65 एकरमध्ये, म्हणजे वाळवंटाला खऱ्या अर्थानं चांगलं करण्याचं वारकऱ्यांनी जसं काम केलं तसंच प्रशासनानं सुद्धा, तुम्ही प्रशासनाचा विषय काढला म्हणून हा सांगतो, अतिशय चांगलं सहकार्य प्रशासनाचं मिळतंय. आणि हे करत असताना आता सुद्धा आम्हाला ह्या जशी आषाढी वारी आहे, कार्तिकी आहे, माघ आणि चैत्र या प्रमुख 4 वाऱ्या आहेत. आपल्या माघ वारीला तर सोलापूरची वारी म्हणून
उद्बोधलं जातं आणि सोलापूरतून आपण हा रिंगण सोहळा वगैरे हा जसा माऊलीचा तसाच हा आपल्या वारकरी मंडळाकडून हा सुरू असतो. बरोबर. त्यावेळेस सुद्धा आम्ही दरवर्षी प्रशासनाबरोबर आमची मिटिंग असते. आषाढी वारीसाठी 3-4 मिटिंग होतात. परंतु तिथं 65 एकरामध्ये जे प्लॉट वगैरे आहेत आणि माघवारी आषाढी वारीला पाणी पावसाळा असतो ठीक आहे, परंतु माघवारीला काय काय वेळेस असा अनुभव आलाय कार्तिकीला, एवढे लोक वारकरी आलेले असताना चंद्रभागेमध्ये पाणी नसतं. पाणी असतं थोडंफार गुडघाभर पाणी असतं, त्यामध्ये अतिशय वारकऱ्यांचे हाल होतात. हे न होता ह्या 4 वाऱ्यासाठी त्यांनी पाण्याचं नियोजन करावं. जे वरून पाणी सोडतो आपण त्याचं ह्या 4 वारीला त्यांच्या नियोजन जे त्यांचं जे असेल त्याप्रमाणे करावं. परंतु हे पाणी वेळेवर आलं पाहिजे. नदीला भाविकांना स्नानासाठी शौचालयाची एक गंभीर परिस्थिती आहे, ते सुद्धा व्यवस्थितपणानं पंढरपूरमध्ये आलं पाहिजे. आणि 65 एकरमध्ये प्लॉट वाटप करताना वगैरे ते असं नियोजन प्रशासनाने आता सध्या चांगलंच आहे, परंतु ह्या काही आणखी सुधारणा प्रशासनानं करणं गरजेचं आहे. बरं, आता आपण वारीचा अनुभव घेतलाच आहे. आपण असं म्हणतो की जो वारीचा प्रवास आहे, म्हणजे आपण म्हणतो की प्रस्थानापासून ते विठुरायाच्या समोर नतमस्तक होईपर्यंतचा जो प्रवास आहे, तर हा 20 दिवस असेल, 21 कुणी महिनाभर करतं. पण हे करताना संपूर्ण या पालखी सोहळ्यात किंवा वारीमध्ये काही क्षण हे असे येतात की चटकन डोळ्यात पाणी उभारतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा क्षण पाहण्यासाठी मी आतुर होतो. तर असे नेमके क्षण या संपूर्ण सोहळ्यात तुम्हाला कुठले कुठले वाटतात? आता मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला की माऊलीची पालखी प्रस्थान होत असताना किंवा जगद्गुरू तुकाराम महाराजचं पालखी प्रस्थान होत असताना जो मंदिरामधला कळस हलतो, मंदिरामध्ये ज्यावेळेस प्रस्थान होतं त्यावेळेस कळस हलतो आणि पिंपळाचं झाड, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐशे बळ रेडा बोले, ह्या ज्या 2 घटना आहेत, वारकऱ्यांना भलं मोजक्या वारकऱ्यांना जरी आत घेत असतील तरी पण बाहेर जो लाखो समुदाय, हजारोचा समुदाय असतो, बरोबर, एक कळस हल्ला म्हणजे वारीची सुरुवात झाली. हा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी वारकरी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या वट्टीले कृपा केली असं म्हटल्याप्रमाणे जन्मोजन्माची कुठं तर पुण्य आपली फळाला आली. हे माऊलीची ज्यावेळेस कळस हलतो तो क्षण अतिशय बघण्यासारखा आणि हृदयामध्ये साठवून ठेवण्यासारखा हा एक क्षण आहे. दुसरा आता मी तुम्हाला सांगितलं, माऊली ज्यावेळेस निघती, निरेशा स्नानाचं मी मगा महत्व सांगितलं, बरोबर. आणि धावा आपल्या आषाढीला आल्यानंतर वाखरीला ज्यावेळेस येतात त्यावेळेस वाखरी सर्व नित्यनेमाचे रिंगण वगैरे माऊलींचे होतात, तुकाराम महाराजचे होतात. हे सर्व रिंगण झाल्यानंतर ज्यावेळेस वाखरीला ह्या सर्व संतांच्या पालख्याचा एक ठिकाणी भेट होती, ज्याला बंधू भेट म्हटलं जातं. त्या बंधू भेटीचा ज्यावेळेस सगळ्या पालख्यांचा जो योग येतो तो योग अतिशय वारकऱ्यांना इतका, म्हणजे आपण कुठं तर परदेशात आपल्याला एखादा भाऊ असावा आणि तो बऱ्याच वर्षानंतर यावा आणि आपल्याला आनंद व्हावा, त्या माऊलीला आईला आनंद व्हावा, बरोबर. तशा या सगळ्या पालख्या एकत्रित आल्यानंतर वारकऱ्यांना तो क्षण एक बघण्यासारखा आणि आनंदाचा क्षण मानला जातो. तिथून आल्यानंतर, तिथून धावा करून आल्यानंतर अवघे गरजे पंढरपूर हा जो अभंग आहे, जो विठुरायाचा जसा जसा वाखरीपासून दिंड्या येत जातात, जसं जशी पंढरी जवळ येते तसं वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच आशा असते. जे तिथून येतात आणि ज्या दिवशी प्रदक्षिणा होते, माऊली पांडुरंगाचा कळस पाहिला, चंद्रभागेला आले की ते आपली वारी पूर्ण झाल्याची धन्यता, हा क्षण सुद्धा वारकऱ्यासाठी अतिशय महत्वाचा क्षण. बरोबर आहे. तर महाराज, माऊलींनी म्हटलंच आहे की आता विश्वात्मके देवे, म्हणजे ते म्हणतात की मला काही देऊ नका, जे काही द्यायचे ते संपूर्ण विश्वाला द्या, संपूर्ण मानव जातीला हे तुम्ही द्या. तर यंदाच्या या वारीच्या निमित्तानं पंढरीच्या विठुरायाकडे तुमचं काय मागणं असेल किंवा काय साकडं असेल? माऊलींनी जो पसायदानामध्ये मागितले आता विश्वात्मके देवे, तसंच माऊलीने तर खरं तर मागणाऱ्यांची सुद्धा तेवढी पात्रता असायला पाहिजे. त्यामुळे माऊलींनी मागितलं ते पांडुरंगाने दिलं, सर्व समाजाला व्यवस्थित सुरक्षित ठेवण्यासाठी मागितलं. परंतु या वारीच्या परंपरेमध्ये आमची एवढीच देवाकडे आतून प्रार्थना असणार आहे, अंतःकरणपूर्वक प्रार्थना असणार आहे की या सर्व समाजाला सुखी ठेवण्याचं काम, आनंदी ठेवण्याचं काम, वाईट विचार प्रवृत्ती ह्या अलीकडच्या वाढत चाललेल्या आहेत, त्या विचार त्यांच्या डोक्यात सुद्धा तो विचार येऊ नये आणि सुख समाधानाने सर्व समाज राहावा, गुण्या गोविंदानं राहावा. आणि महाराष्ट्र हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळं पाऊस काळ सर्व ठिकाणी चांगला पडावा
आपल्या या महाराष्ट्रातला वारकरी जसा सुखी आहे, बहुतांशी वारकरी शेतकरी वारकरी आहे, कष्टकरी वारकरी आहे. शेतकरी कष्टकरी सुखी राहावा ही एक पांडुरंगाकडे आम्ही निश्चितच प्रार्थना करतो. तर नक्कीच महाराज, तुम्ही सर्वांसाठी जे मागणं मागितलं, खास करून शेतकरी वारकरी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणतायत, तर या सर्वांसाठी तुमचं जे मागणं आहे, साकडं आहे, ते नक्कीच पूर्ण होईल अशा शुभेच्छा किंवा एक सदिच्छा आपण व्यक्त करूया. सुरुवातीलाच हे वारीची परंपरा घेत असताना जशी वारी वाढली संतांमुळं, तसंच ही जी वृत्तमाध्यमं, चॅनल, वृत्तपत्र ही जी आहेत, या मोबाईलच्या वापरामध्ये इतर भरकटत जाणाऱ्या समाजाला वारीचं महत्त्व सांगू. दरवर्षी आपण हा कार्यक्रम करता आणि सर्व वारकऱ्यांच्या बातम्या हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवायचा. एवढी मोठी कामगिरी केल्याबद्दल आमच्या अखिल भाविक वारकरी मंडळ शहर अध्यक्ष पूर्ण वारकरी मंडळाच्या वतीनं आपले शतशः ऋणी आहोत. आणि आज उत्सव महाराष्ट्राचा आणि 16 पंढरीच्या वारीच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात आणि तुमचे विचार आमच्या सर्व दर्शकांपर्यंत तुम्ही पोहोचवले, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.